साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। धार्मियांमध्ये जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज सरलापेठ यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी केला आहे। आज जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून हे निवेदन दिलं। रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज सरलापेठ यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक प्रवचन केलं आहे। भारतात 1 कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे। 10-20 वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केलं आहे त्यांनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराशिवाय काही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे। मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या 50व्या वर्षी 6 वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला। ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे। अशा स्वरूपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मीयांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज सरलापेठ तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांनी केला आहे। या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू मुस्लिम या 2 समाजामध्ये जातीय तणाव धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे। 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा म्हणून जाणून बुजून चिथावणीखोर भाषण करत आहेत। भामट्या रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा सामाजिक बंधुभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे। तसेच पलूस येथील सभेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बायकांचे फोन लागणार नाहीत अशा ठिकाणी बदली करीन म्हणून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जाहीर सभेत व पोलिसांसमोर धमकी देणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर सुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी महेश कुमार कांबळे यांनी केली आहे। समस्त मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी आक्षेपार्ह आणि पातळी सोडून वक्तव्य करणाऱ्या, त्यांची विटंबना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील रामगिरी महाराज ह्या भोंदूबाबावर तात्काळ पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करावा या पद्धतीचं निवेदन आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख सो सांगली यांना दिलेलं आहे। त्यात प्रामुख्यानं आमची मागणी अशी होती की हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी ह्या माणसाला अभ्यास नसावा किंवा ह्या माणसानं भाजपसारख्या कुठल्या तरी जातीयवादी पक्षाची सुपारी घेऊन असं वक्तव्य केलं असावं। ह्याची सखोल तपास, ह्याची सखोल चौकशी SIT मार्फत करण्यात यावी। तसेच दुसरा विषय असा आहे की नितेश राणे हा एक महाराष्ट्रातला वाचाळवीळ आमदार आहे। याला कुणाला काय बोलावं काय न बोलावं हे सुचत नाही आहे। सध्या त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यांनी परवा पलूसमध्ये एक वक्तव्य केलं की आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाविषयी पोलिसांच्या समोर जाहीर सभेत त्यानं असं वक्तव्य केलं की पोलीस अधिकाऱ्यांच्या बायकांचे फोन लागणार नाही अशा ठिकाणी तुमची बदली करेन। म्हणजे सत्तेची मस्ती किती ह्या माणसाला आलेल्या आहे यातून दिसून येतं। त्यामुळं कालसुद्धा मुंबऱ्यामध्ये एक घटना अशी घडली, टिपू सुलतानांचा फोटो लोक भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीमध्ये घेऊन जात असताना अडवण्यात आलं। त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली की एकेरी शब्दात टिपू सुलतान या क्रांतीवीराचा उल्लेख केला। त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीनं बोलण्यात आलं। त्यामुळं नितेश राणेचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे याच्यावर सुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे। आणि जर येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनानं या नितेश राणेवर आणि या रामगिरी महाराजावर जर गुन्हा दाखल केला नाही
तर येणाऱ्या काळात आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन प्रायव्हेट कंप्लेंट, प्रायव्हेट फौजदारी दाखल करावी लागेल